हॅलो हाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे आखाड स्पेशल. म्हणजे काल आम्ही आखाड तळून झाला, तर कसं काय ते तुम्हाला सांगतेच. म्हणजे कसं आखाड म्हटलं, आता इकडे माझे हे तयार होताना तुम्हाला दिसत आहेत, ते ऑलवेज लेट असतात आणि मी ऑन टाईम. ऑलवेज त्यांचं तसंच आहे. पण आखाड महिन्याबद्दल जेवढं मला माहिती आहे ते मी थोडं शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करते. आखाड महिना म्हटलं की ज्या सासरी मुली असतात ना, त्यांना माहेरी येण्याची ओढ लागलेली असते. कारण का असे म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की खूप लांब लांब गावात मुली दिल्या जायच्या, त्याच्यामुळे मुलींना लवकर माहेरी येता येत नव्हतं. मग असे काहीतरी सण निमित्ताने सणावाराला मुली माहेरी येतात ना, मग आखाडात मुलीला बोलवलं जातं. 4 दिवस जावयाला बोलवलं जातं, त्यांचा मानपान केला जातो. परत मुलीला 4 दिवस माहेरी ठेवलं जातं. त्यानिमित्ताने मुलगी माहेरी येते, 4 दिवस राहते, आराम करते. सासूरवासापासून थोडासा तिला आराम मिळतो. ह्याच्यासाठी आखाडात ही प्रथा होती आणि आखाड तळलाही जातो. काही ठिकाणी पुऱ्या करतात, घारगे करतात, शंकरपाळ्या करतात, बरंच काही काही वेगवेगळे पदार्थ केले जातात आखाडात. तळणीचे पदार्थ खाल्ले जातात, कारण का त्या दरम्यान पाऊस असतो, म्हणून लोकांना तळण्यातले पदार्थ खावेसे वाटतात. म्हणून पूर्वीचे लोक आखाड तळायचे. तर आम्ही आखाडामध्ये काय तळलं, मी 1 दिवस आधी माहेरी गेले होते आणि तळून आले होते आखाड. तर माझं माहेर काय 5 पावलांवरच आहे. इथून गेले की समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये मम्मीचं घर आहे माझं. त्याच्यामुळे आमचं आखाड काय असा रोजच येणं जाणं असतं, त्यामुळे काय आखाडात मी काय राहायला जाणार नाही. पण इथून फक्त आता मला माहेरी मम्मीने बोलवलेलं आहे आखाड सेलिब्रेट करण्यासाठी, म्हणजे जेवायला, जावयाचा मानपान करायला असं बोलवलेलं आहे घरी. तर आम्ही तिकडेच चाललो आहे. पण त्याच्या आधी चाललेलो आहे आम्ही आता मार्केटमध्ये, कारण का मम्मीने दिलेले आहेत पैसे. सांगितले जाऊन शॉपिंग करा, कारण का जावयाला जे हवं आहे त्या हिशोबाने कपडे घ्या. कारण का जावयाचा मानपान केला जातात, कपडे वगैरे घेतले जातात, मुलीला बांगड्या वगैरे भरल्या जातात. तर मम्मीने सांगितलं आहे की तुम्ही जा आणि कपडे वगैरे घेऊन या, तुम्हाला कसे हवेत तसे, आणि तू बांगड्या पण भरून ये. त्याच्यामुळे मी आणि माझी छोटी बहीण आणि हे आम्ही आता 3 जण जाणार आहे मार्केटमध्ये. यांच्यासाठी कपडे आणि माझ्यासाठी बांगड्या. ऑलरेडी बांगड्या आहेत, पण माहेरकडून बांगड्या ज्या भरल्या जातात त्या भरल्या जातील. आता ज्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही आखाड सेलिब्रेट करतो आहे. आता कसं काय ते पुढे तुम्ही बघा. कोण कोण येते आखाड सेलिब्रेट करायला तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा आणि खूप मजा येणार आहे. तर चला हे पण रेडी आहेत. हे नॉर्मल आहेत, हे नंतर तयार होणार आहेत. ते म्हणतात मी मार्केटमधनं शॉपिंगला चाललोय. त्याच्यानंतर. चलो रेडी. किती जणांना बोलतो? 4 हात. तू पण येतोस? चला किती घेतले? 3 नाही 4 आहे. 4 हात. हो मग 4च झालं होती डील आमची. गजरे घेऊन झाल्यानंतर इथे आलो आम्ही शॉपिंग करायला. हे आहे ह्यांचं फेवरेट शॉप. म्हणजे जगात कुठल्याही पार्टीवर तुम्ही जा, पण हे कल्याणमधल्यांचं फेवरेट शॉप आहे. हे इथेच येऊन ते कपडे घेणार. म्हणून मम्मीने पैसे दिले होते, तुम्ही जा तुमची खरेदी करा. मग इथे आम्ही जीन्स सेक्शनमध्ये होतो, ह्यांच्यासाठी काही जीन्स वगैरे बघत होतो. त्याच्यामुळे त्यांना काही पसंत येत नव्हते. हे बरोबर नाही, हे कलर नाही, हे आहे ते आहे. त्यांच्याकडे ऑलमोस्ट या दुकानातले सगळे कलर्स आहेत, कारण का इकडेच सगळी शॉपिंग करतात. त्याच्यामुळे म्हणतो हे आहे म्हटलं तर सगळेच आहेत, मग काय घ्यायचं आता, असं आमचं याच्यावर आर्ग्युमेंट चालू होती. मग फायनली आम्ही आमचे 4 कलर सिलेक्ट केले होते. म्हणजे 2 पॅन्ट, 2 शर्ट आणि 1 नॉर्मल ट्रॅक असे घेतले होते. असं सगळं घेऊन झालं होतं आमचं शॉपिंग तिकडे. पण आमचं तरी पण कलरवरती चालूच होतं. मग ते कलर ठेवून बघत होते, हे शर्टवर हे चांगलं दिसेल का, त्या शर्टवर ते चांगलं दिसेल का, असं चालू होतं. पूर्ण कन्फ्युजन होतं. पण आमची शॉपिंग झाली होती फायनली. तर सांग कसे घेऊन आता रिक्षातले. हे कोणती स्टाईलचे बांगड्या दाखवा मला ह्याच्यात जरा. कुठे आहेत हे असे? तुम्ही बोलत ना प्लेन मधले पाहिजे का, म्हटलं रिक्षातले पाहिजे. प्लेन मधले नको, रिक्षातले. मला तर बस मधले हवेत. अरे नको था. मी नाही. थोड़ा ऐसा आके पिनाओ ना, साइड में आके. काय मेरे को ये अच्छा लगा. ये साइज ले लेंगे अलग अलग. ये भी पसंद आया थोड़ा सा. हा का थोड़ा सा इथे बांगड्यांचं ऑप्शन चांगलं नव्हतं, म्हणून इथे आलो. यांच्याकडे बरेच ऑप्शन छान छान आहेत. काय वाटतंय तुम्हाला? असा घेऊ ज्योती? हाँ छान वाटतं. काहीतरी न्यू घे ना. हां तेच तर. 100 रुपये डझन म्हणतात ना. पण सावन आहे ना. ये निकल जाएगा ना फाइली के निस्ता.
चिपकाया हुआ थोड़ी बैठाया हुआ है। अच्छा बैठा है वो चिपका हुआ नहीं ना। क्या वो नहीं है, गम से कि निकलेगा। हाँ वही। गम वाला हिलने लगता, थोड़ा आप नाखून से करो, नहीं हिलेगा, टेंशन मत लो, बैठाया हुआ है। आता इथे ह्यांच्या हातातून मी बांगड्या घालून घेते. आता ह्यांना प्रॅक्टिस नाही आहे, पहिल्यांदा आयुष्यात ते आता बांगड्या घालत आहेत. त्याच्यामुळे आता आमची इथे खूप कसरत चालू होती आणि लोक खूप येत जात होती. मार्केट आहे ते मोठं, त्याच्यामुळे त्या मार्केटमध्ये पब्लिक खूप येत जात होती. त्याच्यामुळे मला शूट करायला खूप त्रास होत होता आणि त्याच्यात त्यांना बांगड्या घालताना पण त्रास येत होता. मग आता ते कसं तरी आमचं चालू होतं आणि आमचे जे हसत होतो आम्ही, पण ते बॅकग्राऊंडला खूप आवाज असल्यामुळे आणि कुणाचं तरी इकडे म्युझिक चालू होतं, त्याच्यामुळे मला इथे कॉपीराईट द्यायला लागतं. म्हणजे कॉपीराईट येईल म्हणून मला व्हॉइस ओव्हर द्यावं लागतं. पण इथे आम्ही खूप हसत होतो कारण का ह्यांना प्रॅक्टिस नव्हती आणि माझा हात कधी वाकडा कधी सरळ असा होतो. त्याच्यामुळे आमच्या दोघांची तिकडे कॉन्व्हर्सेशन चालू होती. खूप हसत होतो आम्ही आणि त्यात ते पब्लिक येत जात होते, त्याच्यामुळे आणखीन इरिटेट होत होतं आम्हाला खूप. पण व्यवस्थितपणे ते एका हातात तरी व्यवस्थित गेल्या बांगड्या, पण दुसऱ्या हातात घालताना खूप कसरत झाली आमची. कारण का दुसऱ्या हातातला म्हणजे एक हात आपला कडकच असतो ना, राईट हँड, त्याच्यामुळे त्याच्यात बांगड्या घालताना खूप त्रास झाला मला. आणि हे रीलसाठी खरं तर मला शूट पण करायचं होतं कारण का मला इंस्टाग्रामवर पण पोस्ट करायचं होतं. त्याच्यामुळे मग ते शूट करण्यासाठी पण असे 2 कॅमेराज लागले होते, एक असं आणि एक 2 साईड. माझी बहीण एक ॲट द टाईम म्हणजे 2 कॅमेरे हँडल करत होती ती. मग आता इकडे हे दुसऱ्या हातात करताना खरं तर लय कसरत झाली आम्हाला कारण का माझा हात कधी वाकडा होत होता कधी सरळ आणि त्यांना घालता येत नव्हतं. मग ते म्हणत होतं हात सरळ ठेव, हात सरळ ठेव. त्याच्यामुळे ते म्हणत होते तुला काय हात सरळ ठेवता येत नाही, थांब आता मीच पकडून व्यवस्थित करतो. तरी पण कसे बसे ते एका टायमाला ते सगळ्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न केला आणि एकदाचा तो टास्क आमचा कंप्लीट झाला बांगड्या घालण्याचा आणि व्यवस्थितपणे त्यांनी बांगड्या घातल्या. एकही बांगडी न टिचता मी त्यांना सांगितलं होतं एक पण बांगडी फुटली नाही पाहिजे कारण का खूप महाग आहेत बांगड्या, एक पण बांगडी फोडायची नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी एकही बांगडी न टिचता न फोडता व्यवस्थितपणे सगळ्या बांगड्या हातात घातल्या आणि सगळ्या बांगड्या फायनली घालून झाल्यानंतर मस्त वाटत. आणि काहीतरी वेगळ्या पॅटर्नच्या बांगड्या घेतल्या होत्या, मी रेग्युलर घालते ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या घेतल्या होत्या. घरात तशा ढीगभर बांगड्या पडलेल्या आहेत हिरव्या, पण तरी पण ह्या श्रावणात घालायच्या असतात आणि ह्या आईकडून बांगड्या भरल्या जातात. तर माझ्या मम्मीने पैसे दिले होते तुम्ही जाऊन बांगड्या भरा, त्याच्यामुळे ह्या सगळ्या खटाटोप आम्ही केला होता. आणि बघा किती छान वाटतं. आणि ते तिकडे मला चिडवत होते, हात तसा वाकडा ठेवते, सरळ हात ठेवत नाही, कधीच असं हे होते असं बोलत होते. त्याच्यानंतर माझी बहीण इथे बसलेली, आम्ही आलो होतो रेस्टॉरंटवरती. कन्फ्यूज आहे बाबा. हमने ऑर्डर किया है पाव भाजी, मेंदू वड़ा, इडली वड़ा मिक्स, ऐसे 3 जन के लिए 3 वैरायटी का खाना मंगाया है और हमारे यहाँ पेट पूजा होगा. बांगड्या भरून मस्त बघा, ह्याचे पैसे दिलेले आहेत माझ्या माताश्रीने. माझे पण आता मार्केटमध्ये इतका वेळ फिरून शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर थोडंसं खावं वाटलं म्हणून म्हटलं चला मस्तपैकी आम्ही पावभाजी खाल्ली. खूप छान पावभाजी होती. हे व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्हाला व्हेजिटेरियनच रेस्टॉरंट शोधायला लागतं आणि श्रावण सुरू झाला होता त्याच्यामुळे आम्ही व्हेजिटेरियनच रेस्टॉरंट शोधला. आमचं आयुष्यभर श्रावणच आहे, त्याच्यामुळे पावभाजी मागवली होती आणि मस्त होती, खरंच छान होती पावभाजी. मेंदूवडा, इडली सांबार पण खूप छान होता, तिकडचं ऑथेंटिक टेस्ट आहे. ड्रेस सोबत बॅग 250 रुपये, 250 रुपीज ओनली. कल्याण स्टेशन वगैरे उघडून दाखवत होता. मग बदलून देशील ना तर चैन खराब असली तर बॅगेची. नाही 250 बैग भी मिला विथ कुर्ती, शॉर्ट कुर्ती. पाऊस आला. कसे बसे आम्ही घरी पोचलो फायनली ऑटो करून. आणि मग नंतर घरी आल्यानंतर ह्यांनी चेंज केलं आणि हे मस्तपैकी रेडी झाले आणि रेडी होऊन मग थोडंसं फोटोशूट केलं इंस्टाग्रामसाठी, पण थोडेसे व्हिडिओ वगैरे केले. त्याच्यानंतर आम्ही निघालो मम्मीकडे जायला. हे जे हातात बॅग्स आहेत ना ते कपडे जे मम्मीने घेतले होते ते सगळे कपडे वगैरे घेऊन आम्ही निघालो आमच्या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये जिकडे माझी मम्मी राहते. हे आमचं कॉम्प्लेक्स आहे, आम्ही इथे राहतो, ह्या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही राहतो. अशा 2 पावलावरच समोर मम्मीचं घर असल्यामुळे बरं आहे. एकदम चिकनी लग रही है, चिकनी चमेली जीन्स पे आई है. अरे अभी हफ्ता ही हुआ है, जरा होने तो 4 महीने अभी, फिर मेरी बहन तुमसे भी दुबली हो जाएगी. क्या
ओ ओ स्पेशल एकदम फर्स्ट क्लास ड्राई फ्रूट की बहुत अच्छी खीर है। और अपने साड़ू को ऐसे देख के क्या बोल रहा है? तो अरे साड़ू को ऐसे देख के कैसे लग रहा है? ठीक बा, हाँ इधर लेकिन उल्टा चल रहा है। क्या चल रहा है? इसकी हेल्थ हो रही है, ये दुबली हो रही है। तो शादी का इधर असर होना चाहिए ना। क्यों होना चाहिए? क्योंकि ये पहले घास फूस खाता था, अभी मैं अच्छा अच्छा खाना खिलाती हूँ ना। ये ऐसा थोड़ी है, घास फूस खाना था। बढ़ रहा है। पहले घास फूस ही खाता था, ये पूछो। अच्छा हो गया, इसकी हेल्थ अच्छी हो गई। ने लेके आए चाय सबके लिए, चाय चाय चाय। आप लोग के लिए कितनी सुंदर लग रही मेरी बहन। हाफ हाफ पिएंगे तो प्यार बढ़ेगा। किसका प्यार बढ़ा रहे हो? जीजू के साथ? थोड़ा ही देख दो, मुझे चाय मत दो। मुझे ब्लैक है, मैं पूरा पीता था। ये हमारे जीजू गोरे हैं लेकिन काली चाय पिते. खूप नशिबाने मी इतका चांगला नवरा मला मिळाला आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं नव्हतं की तुम्ही लावा म्हणून, मी लावत होते. मग ते म्हणाले चल चल तुला एकटीला कसं काय जमेल ते लावायला, राहू दे मी लावतो म्हणून. मग ते लावायला घेतलं त्याने. आणि लावता लावता इतकी क्रिएटिव्हिटी केली त्याच्यावरती की त्यांना आवडायला लागले ना. एकदा त्यांनी माझ्या हातावर मेहंदी लावली होती, त्याच्यामुळे त्यांना आता मेहंदी लावता येते. त्याच्यामुळे ते म्हणतात मी एक्सपेरिमेंट करणार. मी बरंच काय काय म्हटलं, हे आलता एकदा जर स्प्रेड झाला ना तो खूप पक्का बसेल, त्याच्यामुळे जपून लावा. तरी ते लावत होते आणि खूप हौशीन लावले, त्यामुळे मी काही म्हटलं नाही. पण छान वाटत होते पायाला. आणि अलता लावणं हा शुभ असतं लग्न झालेल्या मुलींसाठी, त्याच्यामुळे माझी मम्मी घेऊन आली होती माझ्यासाठी आणि मी लावत होते ते. ये आते इंसान देखो सारे लोग खड़े हो गए, मतलब सोचो इनका दबदबा कितना है. मैंने डरा, मैंने डरा। लेकिन देखो सब खड़े हो गए एकदम. लोग सब बड़े लग रहे हैं छोटे. और ये कितने क्यूट लग रही है मेरी मम्मी एकदम. चला 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 काय करायचं आता. किती सुंदर ही वाटते काय सासू बघा. सुन, वो बराबर क्यों नहीं लगता मालूम है क्या? या. वो आप बताना नहीं चाहती कि मैं बहुत बड़ी हूँ। अच्छा सासू करके बताना नहीं चाहती है. बराबर ना? हाँ ये देखो हा ना, काय सांगू आता याला, किती आशीर्वाद घेणार आम्हाला. तुम्ही खूप 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 आशीर्वाद घेतो. इथे सुद्धा बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं, त्याच्यामुळे मला ते लक्षात आलं नाही त्यावेळेस बंद करायला. पण आता मला कॉपीराईट येईल म्हणून व्हॉईस ओव्हर देणं गरजेचं पडतं आहे. पण इथे माझी मम्मी बोलवती, बघ बाई माझ्याकडे ना पहिलंच मुलीचं लग्न झालं आणि पहिल्यांदाच मी घरी आखाड करते, त्याच्यामुळे मला काही यातलं एवढं माहिती नाही, तरीसुद्धा मी व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करते. तर मी म्हटलं मम्मी आपल्या मनातल्या भावना जास्त महत्त्वाच्या असतात, त्याच्यामुळे तू एवढं प्रेमाने बोलवलंयस आखाड करायला, तेच आमच्यासाठी भरपूर आहे. जसं जमेल तसं आपण करूया म्हणून आम्हाला जसं जमत होतं त्याच्या पद्धतीने केलं होतं आम्ही आखाड. पण माझ्या मम्मीने सगळे रीतिरिवाज पाळले होते. म्हणजे घरात जेवण केलं होतं, आखाड तळला होता, माझ्यासाठी साडी नारळ ओटीचं सामान सगळं घेऊन आली होती, हिरव्या बांगड्या भरायला मला पैसे दिले होते, परत चांदीची भेटवस्तू दिली होती मला, पायातले जोडवे, आणि मग नंतर त्यांच्यासाठी कपडे घेतले होते आणि त्यांनाही पैसे दिले होते की तुम्हाला जे हवं ते आणखीन घ्या म्हणून. तिने थोडे कॅश पण दिले होते आणि कपडे पण घ्यायला पैसे दिले होते की कपडे पण घ्या असं. मग असा जावयाचा पूर्ण मानपान केला होता. टोपी नव्हती घातली, आम्ही विसरलो होतो. टावेल टोपी आणली होती पण त्या दरम्यान आम्ही विसरलो होतो, ते बॅगेतच राहिली होती टावेल टोपी. म्हणजे ह्या जी पॅकेट दिसतात ना त्याच्यामध्ये टॉवेल टोपी आहे, तर टॉवेल टोपी म्हणून नाही घातली, पण त्याच्यात होती मानाची टावेल टोपी वगैरे सगळंच. आणि त्याच्यानंतर आम्ही एकदम पाया वगैरे पडून मस्त वगैरे छान सोप्या साध्या पद्धतीत आमचा आखाड सेलिब्रेट झाला होता. पण खूप मजा केली होती आम्ही. तिला पण होऊ दे ना, का तू सांभाळणार आहे. सिक्सर. थँक्यू. थांबा आपण जोडीने पहिला पाया पडूया. झालं पडले ना. नाही थांब. अरे सारखं सारखं काय बोलू. सदा सुहागणी राहा. थँक्यू माय. खूप चांगला ठेवतो माझा जावयाला, रेंज चांगला आहे. अरे वो गिरा रहेगा रे, गणपती बाप्पा मोरया. वो गिरा रहेगा। उधर 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 उधर. थांब तर चालू आहे, तर चालू आहे. एक बच्चा चाहिए नानू के. एक बच्चा दे दो बोलते दादी के. दादी के दादी के बोलते इसका बच्चा दे दे, मेरी बच्ची. और दोनों जन फिर मेरे को आके देना. देख डन करो दोनों. डन 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 डन. मैं बोलेगा मम्मी मैं कितना बड़ा हो गया हूँ और बच्चा लाके दे दे. मी आता आहे. खुश रहा, सुखी रहा. थांबायचं. ये पाय कुठे घेऊन? पाय तर चाल
बघ तेवढा प्रेम आहे. ऐक ना खुश राहा, सुखी राहा. ऐक ना अष्टपुत्र बाबा आता हिचं ये दो बाला नहीं दे दो नहीं चूड़ी का चूड़ी के लिए बच्ची का भी करना पड़ेगा तेरे को. इसके लिए सब लो सब खाओ एंजॉय करो. भाजी कौन सी बनाई मटर आलू की और बैगन की. ये वेरी गुड खूप छान. सब मैं खाओ. तो उसी को देख के खुश हो गया क्या दाल अरे पी ले दाल ये जीजू ने बनाई हुई खीर. मैंने बनाई है पी खीर ले दाल. खा के देखो हाँ जाओ ऐसा कि झूले चाटते रह जाओ. अरे तुम खा के तो देखो बहुत एकदम दिल से बनाई एकदम मस्त एकदम त्याला first प्लेट class. तुम्हाला पुणे बघायला आखाडाचा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही खूप नाच गाणे केले, गाणे गायलो, कराओकेमध्ये खूप धमाल केली. ह्याच्यात नाही दाखवू शकत कारण का कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे पण आम्ही खूप मजा केली. त्याच्यानंतर सगळे दमलो आणि मस्तपैकी जेवायला बसलो. आखाड स्पेशल सगळं काही जेवण बनवलं होतं. पुरणपोळ्या केल्या नव्हत्या कारण का आधीच मध्ये आता आम्ही खाल्ल्या होत्या, घरी केल्या होत्या. त्याच्यामुळे ह्यावेळेस आम्ही फक्त व्यवस्थितपणे साधं सिंपल जेवण केलं. म्हणजे डाळ भात, वांगे बटाट्याची भाजी, वाटाणा बटाट्याची भाजी, 2 प्रकारचे भजी होते, गोडमध्ये खीर होती, बरंच काही काही जेवण होतं. त्यामुळे मस्त मजा आली होती जेवताना आणि मी सगळ्यांना जेवण वाढलं. त्याच्यानंतर इथे आम्ही दोघंही जेवायला बसलो. स्पेशल मान आमच्या दोघांना दिला कारण का आमच्यासाठी हा आखाडाचा कार्यक्रम होता. आखाड शंकरपाळ्या आखाडातल्या. नंतर हे वाटाणे बटाट्याची भाजी, डाळ भात, वांग्याची भाजी, पुरी, कोथिंबीरचे भजी, खीर आणि श्रीखंड, असं सगळं आमचं आखाड स्पेशल जेवण आहे. इकडे ह्यांचं पण ताट आहे. सगळं असं जेवण आहे. आणि इथे माझी मम्मी, बहीण आणि जिजू आखाड सेलिब्रेट चाललाय आमचा. इथे माझी बहीण आखाड सेलिब्रेट, ये फुल फॅमिली आखाड सेलिब्रेट चाललेला आमचा. कसं झालं जेवण? एक नंबर इकडे सांग, व्हिडिओ मध्ये सांग जेवण. नाही तुम्ही पण हेल्प केलेली आहे. आम्ही फक्त थोडंच आणि मी फक्त खायला आलेले आहे संध्याकाळी पार्लरमध्ये. ती काम करून आलेली आहे पण तिने लेकीसाठी एवढा सगळा सागर संगीत लेकीसाठी तिने कार्यक्रम केलेला आहे. त्यासाठी तिला थँक्यू मम्मीला. आणि माझी बहीण आणि मेवणे आले त्यासाठी आणखी स्पेशल थँक्यू. वेलकम. नया तरीके का टाटा. ऐसा ये जा रहे हैं और ये आ गए हैं अभी भी. ये देखो बहन, यहाँ पे ऑफिस से आया है. यस थका आ रहा बेचारा मेरा भाई अभी आया है. ज्यादा प्यार मेरे को मत दिखाओ, पीछे तुम्हारा है बड़े तो देख रहा है. एक महिना ठेवायचं आहे ना बाबा आता. हाँ अभी तो अभी क्या करना है अभी. तो कबूल है के बाद बाय बाय. थैंक यू आने के लिए, थैंक यू. ये तू क्या बाय कर रही नहीं है? बाय. तू इधर ही है, तेरा ही घर है. तुम घर की मालकिन हो. बाय 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 बाय. बाय. ठीक से जाना.